माये तुम्ही संग तुम्ही संग माये तुम्ही संग माये बाप कृपावंत तुम्ही संत माये 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 बाप कृपा बलता तुम्ही संत माये कायमी पतिता कीर्तिवान कायमी पतिता कीर्तिवान अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा दराया कारण अवतार 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 दया कर अवतार 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 उद्धराय जन जड़ जीव उद्धराय जन जड़ जीव उद्धराया जन जड़ जीव उद्धराया जन जड़ जीव उद्धराया जन उद्धराया जन जड़ जीव उद्धराया जन
उद्धराया जन उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड उद्धराया जन जन जीव उद्धराया उद्धराया जन जन जीव अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा अवतार धराया कारण अवतार 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 जड़ जीव उद्धराया जन उद्धराया जन जड़ देवा उद्धराया जन
आहे आणि त्या महोत्सवामधील आजची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज कीर्तनाला तुमच्या गावाला आले होते का नाही हे मला सांगता येणार नाही, पण महादेव महाराज शास्त्रींनी तुकाराम महाराज देहूपासून इथपर्यंत आणले. विठाला विठाला तुकोबाराय कीर्तना करता परिसरामध्येच गेले, परिसर सोडून तुकाराम महाराजांनी कीर्तन केलेच नाही. पण जगाच्या कल्याणाकरता तुकोबारायांनी जे वाङ्मय निर्माण केलं त्या तुकोबारायांचं स्थान शास्त्रीजींनी या ठिकाणी निर्माण केलं. द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आज तीर्थक्षेत्राप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण ही भूमी बनलेली आहे. अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात, वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतात, शालेय शिक्षण घेतात. या माध्यमातून संप्रदायाचं आणि समाजाच्या कल्याणाचं काम सुरू केलं. हे समाजाचं कल्याण करणारं आणि संप्रदायाचं दिशा देणारं हे केंद्र बनलेलं आहे आणि त्या केंद्राला माध्यम ठरले आदरणीय शास्त्रीजी महाराज. म्हणजे तुकोबारायांचं जे कार्य होतं ते इथपर्यंत आणलं, तुकोबारायासह आणलं. मग तुकोबारायांचं एवढं मोठं मंदिर बांधलं असताना तुकोबारायांचा उत्सव संपन्न झालाच पाहिजे. तर मंदिर बांधलं उत्सव संपन्न होत नसेल तर मंदिर बांधण्याला काही शोभा नाही. या देशामध्ये मंदिरं उभी करणारी बरीचशी माणसं आहेत, पण त्या मंदिरामध्ये सेवा झाली पाहिजे, उत्सव साजरा झाला पाहिजे. म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुकोबारायांचा उत्सव साजरा होत असताना तो आपल्या या ठिकाणी पावनधाम या असणाऱ्या तीर्थक्षेत्रामध्ये औरंगपूर या ठिकाणी संपन्न होत असताना दुसऱ्या दिवसाची आजची ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. सेवेकरता जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचाच आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून संत महात्म्यांच्या अवतार कार्याचं वर्णन करतात. तुकाराम महाराज संत महात्म्यांच्या अवतार कार्याचं वर्णन करतात. 3 प्रकार आहे. एक जीव आहे, दुसरा देव आहे, तिसरे संत आहे. द्या त्यांचाही मान राखला पाहिजे. कुठून पद्धत निर्माण झाली काही सांगता येत नाही, झाली. गुळ देण्याची पद्धत कुठून निर्माण झाली ते समजत नाही. त्याच्यामध्ये हातामध्ये गुळ आला का कीर्तनकार गुळासारखा बोलल्याशिवाय राहत नाही. आणि कीर्तनकार गुळाप्रमाणे संप्रदायामध्ये बोलला ना तर सर्व वायाला गेलं. विठाला विठाला धर्माचा प्रचार करणाऱ्या व्यक्तीवरती जबाबदारी असते. त्या जबाबदारीला घेऊन चालावं लागतं. त्याच्यामुळे कधी कधी कटू सुद्धा बोलावं लागतं. तुकाराम महाराज कणखर बोलले, ज्ञानेश्वर महाराजही कणखर बोलले आणि नाथ महाराज तर त्याच्या पुढे जाऊन बोललेत. कारण त्यांना माहित आहे त्याच्याशिवाय जगाचं कल्याण होणार नाही. संसारामध्ये माणसं गोड बोलतात आणि गोड बोलून माणसाचा गळा कापतात. किती आनंद वाटतो या ठिकाणी. यावर्षी हा सभा मंडप तयार झाला. काय यांच्या जीवनामध्ये स्वतःच्या संसाराचं काही काम आहे का?
ज्ञानेश्वर महाराज जसा संसार जगाचा संसार त्यांनी केला, तुकोबाऱ्यांनी स्वतःच्या संसाराचं वाटोळं केलं पण जगाचा संसार केला. नाथांनी स्वतःच्या संसाराचं वाटोळं केलं पण जगाचा संसार केला. तसा शास्त्रीजींचा हा जगाचा संसार आहे. विठ्ठला जगाच्या कल्याणा विभूती जगाच्या कल्याण संतांचा विभूती माध्यमातून सुरू झालेलं कार्य माझ्यापेक्षा लहान आहेत वयाने, पण कार्य फार मोठं आहे. माणसं कुणाचं ऐकतात, कुणाचंही ऐकत नाहीत. ज्याचा आचार आहे, ज्याचा विचार आहे, ज्याचा उच्चार व्यवस्थित आहे, लोक त्यांचं ऐकतात. कुणाचंही ऐकायला तयार नाही. एवढं मोठं कार्य उभं राहिलं साधी गोष्ट नाही. माणसाला स्वतःचं घर बांधता येत नाही, पण एवढं कार्य उभं करत असताना हे स्वतः करता नाही, हे जगा करताय. जगाचं कार्य आहे. जे तुकोबाऱ्यांनी केलं ते मी केलं पाहिजे. मी तुकोबाऱ्यांचा वारसदार आहे. मी जर ज्ञानोबा तुकोबारायचा साधू संतांचा वारसदार असेल तर मी त्यांच्याच मार्गाने चाललं पाहिजे, अन्य मार्गाने जाता कामा नये. विठ्ठला विठ्ठला झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेवू. साधू संतांच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. आपण त्यांचे वारसदार आहोत. जर ज्ञानोबा तुकोबारायचं भजन करतो, आपण जर तुकोबारायांचं जर नाव सांगतो ना, तर आपण त्याच मार्गाने गेलं पाहिजे. आपण दुसऱ्या मार्गाने गेलं तर आपल्याला ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेण्याचा अधिकारच नाही. ढला ढला अभंग सर्वांच्या परिचय सर्वांना माहीत आहे. आपण बऱ्याच वेळा या अभंगावर कीर्तन ऐकले असतील. तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून संत महात्म्यांच्या अवतार कार्याचं वर्णन करतात. 3 प्रकार, एक जीव आहे, दुसरा देव आहे, तिसरे संत आहेत. जीवाच्या पाठीमागं कार्य आहे, देवाच्याही पाठीमागं कार्य आणि साधू संतांच्याही पाठीमागं कार्य आहे. पण अज्ञानी जीवाचं कार्य वेगळं, देवाचं कार्य वेगळं आणि साधू संतांचं कार्य वेगळं. विठ्ठला विठ्ठला अज्ञानी जीवाच्या पाठीमागं कुठलं कार्य, अज्ञानी जीव कुठल्या कार्य करता प्रयत्न करतो. तुकोबाऱ्या म्हणजे सांगू का, वाढावे संता
बोलत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आज्ञाने जीव कशा करता प्रयत्न करतो, संतती करता प्रयत्न करतो, संपत्ती करता प्रयत्न करतो, माझा उद्धार व्हावा म्हणून कोणी प्रयत्न करण्याकरता तयार नाही. तुकोबाऱ्यांनी संपत्ती करता प्रयत्न केले नाही, संतती करता प्रयत्न केले नाही. तुकोबाऱ्याच्या जीवनामध्ये एकच सिद्धांत होता, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. मी बोलत नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझा उद्धार होईल काला, मला देव भेटेल का, मला साधूंचं दर्शन होईल का, ही चिंता केली पाहिजे. पण याच्याकरता आपण नाही, वाढावे संताना संतती करता आणि संपत्ती करता. संतती करता आणि संपत्ती करता ज्या अर्थी आपण प्रयत्न करतो ना, त्या अर्थी आपण कलियुगामध्ये धृतराष्ट्रच आहोत. विठ्ठला विठ्ठला धृतराष्ट्राने महाभारतामध्ये काय केलं, संतती करता संपूर्ण कार्यक्रम केला ना. स्वतःच्या भावाचा विश्वासघात केला, स्वतःच्या पुतण्यांचा विश्वासघात केला, अधर्माप्रमाणे चाललाय. धर्माची साथ सोडली आणि अधर्माप्रमाणे चालला. सध्या माणसं काय करतात तेच करतात. नुसतं संपत्ती करता प्रयत्न करतात. अवघड काम आहे बुवा. मला सांगा ना, संपत्ती कुणाकरता कमवायची? ज्याच्याकरता संपत्ती कमवली तो नालायक निघाला तर? ज्याच्याकरता संपत्ती कमवली तोच नालायक निघाला. काही फायदा आहे नाही. पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही मुलाकरता संपत्ती कमवू शकता पण मुलांना घडवू शकत नाही. आम्ही तुमच्या मुलांना संपत्ती देऊ शकत नाही पण तुमच्या मुलाला घडवू शकतो. विठ्ठला विठ्ठला आम्ही तुमच्या मुलांना डॉक्टर नाही करू शकत, वकील नाही करू शकत, इंजिनियर नाही करू शकतात. पण एक सांगतोय, आम्ही तुमच्या मुलाला ज्ञानेश्वर महाराज करू शकतो. आम्ही तुमच्या मुलांना तुकाराम महाराज करू शकतो. मग सांगा, तुम्हाला तुकाराम महाराज पाहिजे का डॉक्टर पाहिजे? तुकाराम महाराज पाहिजे? तुमचा मुलगा आहे का? आम्ही संस्कार देण्याचं काम करू शकतो. आमच्याकडे दुसरं काही नाही. आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे वैभव नाही, पण आमच्याकडे एवढं वैभव आहे का आम्ही छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करू शकतो. एवढं वैभव आमच्याकडे आहे. एवढं वैभव आमच्याकडे आहे. धृतराष्ट्राप्रमाणे काय संपत्ती कमवायची? संतती घडवण्याकरता प्रयत्न करा. आपल्या हातातून संतती निघून चालली. आज तरुण मुलं कीर्तनाला दिसत नाही. इथं तरी शास्त्रीजींच्या आश्रमामध्ये ही मुलं आहेत. मुलांच्या हातामध्ये मोबाईल आली, मुलं वेडी झालीत. बुवा, जसं मोबाईल हँग होतो ना, जसा मोबाईल हँग येतो, तसे पोरांचे डोके सुद्धा हँग झाले. ज्याला कीर्तन ऐकण्याची गरज आहे ते आमच्याकडे यायला तयार नाहीत. ज्याला घरी बसून भजन करण्याची गरज आहे ते आल्याशिवाय, तुम्हाला सांगितलं आम्हाला सांगितलं आवडी अनंत आळवावा. आम्हाला गरज, या देशाला गरज कोणाची आहे? तरुण मुलांची आहे.
मुलगा देशभक्त झाला पाहिजे, मुलगा हरिभक्त झाला पाहिजे. आणि या देशामध्ये देशभक्त निर्माण करणारी आणि हरिभक्त निर्माण करणारी शाळा दुसरीकडे नाही आहे, ती फक्त शाळा आश्रमामध्येच आहे. विठ्ठला विठ्ठला आम्हाला धृतराष्ट्र नाही बनायचंय. धृतराष्ट्राने काय केलं, मुलाकरता संपत्ती कमवली, पण 100च्या 100 पोरं नालायक झाली. कोणाची एक सुद्धा चांगला नाही, 100च्या 100 नालायक झाली. काही संपत्तीचा फायदा आहे का? मग तुम्ही म्हणसान महाराज संपत्ती नको का? संपत्ती अवश्य पाहिजे. तुकाराम महाराज बोलतात, जोडून या धन उत्तम व्यवहार. अरे सांसारिक माणसांना पैशाची गरज आहे. जर सांसारिक माणसांना पैसा ना, त्यांच्याकडे पैसा नसेल तर आश्रम कसा होईल? त्यांच्याकडे पैसा नसेल तर दान कोण करेल? अन्नदान कोण करेल? सांसारिक माणसांना पैशाची गरज आहे. पैसे अवश्य कमवा, पण चांगल्या मार्गात खर्च करण्याची गरज आहे. आमचे आदरणीय वारकरी महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष रांजणे दादा या ठिकाणी आहेत. वर्षभर संपूर्ण कुटुंब परमार्थ करतंय. वर्षभर कुटुंब जिकडे बघावं तिकडे अन्नदान करतंय. गरज असेल त्याला मदत करतंय. त्याचं एक कारण संपत्ती आहे, पण संपत्तीचा उपयोग चांगला आहे. विठ्ठला विठ्ठला चांगला उपयोग असावा. आनंद आहे इथं. एवढे टाळकरी कुठे भेटत का पाहायला? फक्त आता जोग महाराजांचा सप्ताह झाला ना, तिथंच एवढे टाळकरी होते. आणि आता त्र्यंबकेश्वरला तात्यांचा सप्ताह झाला, तिथे एवढे टाळकरी होते. नाही तर आमच्या भागात तरी एवढे टाळकरी भेटत नाही. परभणी जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये टाळकरी आपापले टाळ घेऊन येतात आणि आपले टाळ घेऊन जातात. आमच्या भागामध्ये टाळकरी येतात, पण आमचे टाळ घेऊन जातात. आम्हाला शेवटी टाळ मोजावे लागतात, टाळ किती येतात. एवढे टाळकरी, एवढे कलाकार, मृदुंग वादक आदरणीय महाराजजी, आदरणीय आमचे संगीत विशारद ऋषिकेश महाराज तरासे, अशी सुंदर गाणारी आमचे भागवताचार्य निवृत्ती महाराज वाडेकर, ही सर्व मंडळी आणि आपण सर्व असणारी वारकरी मंडळी. जीवनामध्ये दुसरा काय आनंद आहे हो? या आनंदाचा उपभोग घ्या. विठ्ठला विठ्ठला वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, एवढ्या करता प्रयत्न करणारे अज्ञानी माणसं. काही आमच्यामध्ये ज्ञान सांगून अज्ञानाप्रमाणे वागणारे आमचीही माणसं आहेत. त्यांना काय आता इलेक्ट्रिकचा शॉक द्याव का काय? जीवाचं कार्य देवाच्या पाठीमागं कार्य आहे, साधू संतांच्या पाठीमागं कार्य आहे. जीवाच्या मागं चिंता आहे, साधू संतांच्या पाठीमागे चिंता आहे, देवाच्याही मागं चिंता आहे. पण अज्ञानी जीवाच्या पाठीमागं चिंता कुठली? नित्य उठून या खावयाची चिंता. आजचं भागलं, उद्याचं काय? उद्या आपल्या हातात नाही, श्वास सुद्धा आपल्या हातात नाही, हातातला घास सुद्धा आपल्या हातामध्ये नाही. पण तरी उद्याच्या खायची चिंता केल्याशिवाय रात्रंदिवस प्रयत्न करतो, रात्रंदिवस प्रयत्न करतो. तुमच्यापेक्षा जास्त चिंता त्यांच्या पाठीमाग आहे, तुम्हाला काय खाऊ घालावं. घरातली कुठलीच भाजी आवडत नाही,
सर्व भाज्या संपल्या का माता माऊलींच्या पुढे घरातल्या 2 हक्काच्या भाज्या असतात. एका भाजीचं नाव आहे पिठलं. तुमच्याकडे आहे का पिठलं? गिठोळ्याचं पिठलं 3 वेळेस आटलं तरी नाही वटलं आणि त्याला म्हणतात पिठलं. दुसरी मटकीची भाजी. मटकी आचार होत नाही, तिला 2 दिवस मोड येण्याकरता लागतात. पण ज्याच्याकरता मटकीचे मोड आणले त्याचाच मोड चौकाच्या खांद्यावर गेल्याशिवाय राहत नाही. म्हणजे उद्याच्या मटकीचे मोड खाऊ शकत नाही, पण तरी उद्याच्या खाण्याची चिंता केल्याशिवाय राहत नाही. बरं, एवढी चिंता करून तुम्हाला पोट भरत नाही आणि आम्ही चिंता करत नाही तरी आमचा देव आम्हाला पोट भर दिल्याशिवाय राहत नाही. रात्रंदिवस कष्ट करता, मरमर प्रयत्न करता, रात्री पाणी भर दिवसा पाणी भर शेतीमध्ये जा. एवढा मोठा पैसा कमवून सुद्धा तुम्हाला घरातली माणसं वेळेवर खाऊ घालत नाही आणि आम्ही कुठल्याच प्रकारचं काम करत नाही, फक्त देवाचं भजन करतो. तरी तुमच्या घरामध्ये येऊन तुमच्या समोर तुमच्या अगोदर खाल्ल्याशिवाय तुमच्या अगोदर खातोय. उलट पाया पडून आम्हाला खाऊ घालताय, तुम्हीच खाऊ घालताय. तुमच्या घरच्या माणसांच्या तुम्ही पाया पडले ना तरी तुम्हाला खाऊ घालत नाही आणि तुमच्या घरची माणसं आम्हाला पाया पडून खाऊ घातल्याशिवाय राहत नाही. बरं, पुन्हा आग्रह करू करू खाऊ घालतात. महाराज घ्या, महाराज घ्या, महाराज घ्या. मला सांगा ना, तुम्हाला घरच्या माणसांनी कधी आग्रह केला का? सांगा, आग्रह केला? कधीच आग्रह केला नाही. आग्रह का केला नाही? तुम्ही आग्रह करण्याच्या लायकीचेच नाही. आग्रह का केला नाही? आग्रह करण्याच्या लायकीचे नाही. आग्रह करण्याकरता योग्यता पाहिजे. अरे देवाने आग्रह करावा, देवाने म्हणावं, अरे नामदेवा माझ्या हातचा एक तरी घास घे ना. विठाला विठाला अरे भगवंतानी आग्रह करावा असं तुम्हाला वाटत असेल ना, तर भगवान परमात्मा कुणाला आग्रह करतो? जो त्याचं भजन करतो ना त्याला आग्रह केल्याशिवाय. स्वतःच पोट भरण्याची चिंता जीवाच्या पाठीमागे. विश्वाचं पोट भरण्याची चिंता देवाच्या पाठीमागे. आपल्याच्याने स्वतःचंही पोट भरत नाही, पण भगवान परमात्मा विश्वाला पोट भर दिल्याशिवाय राहत नाही. पोषितो जगाशी एकला, पोषितो जगाशी एकला, अरे नाथवीचे कृपाळू देवाची, अरे नाथवीचे कृपाळू देवाची. पोषितो जगाशी एकलाशी. विश्वाचं पोट भरण्याची चिंता देवाच्या पाठीमागे. आपला मुलगा जेवला नाही तर आपण मुलाची काळजी घेतो. माझा मुलगा जेवला नाही, माझा मुलगा जेवला नाही, त्याला हे करून देऊ का, त्याला ते करून देऊ का, शिरा करून देऊ का, उपमा करून देऊ का, पोहे करून देऊ का, मॅगी करून देऊ का. नवीन पदार्थ आला मॅगी. आता काही करून तरी माझ्या मुलांनी खाल्लं पाहिजे म्हणून आई सारखी चिंता करते, आई सारखी चिंता करते. पण भगवान परमात्मा सर्वांची आई आहे, सर्वांना पोटभर देतो भगवान परमात्मा. महाराज, आम्ही आळंदीमध्ये गेलो असताना आमची आई नाही, आळंदी आमचा बाप नाही, आमचा भाऊ नाही, आमची बहीण नाही, कोणी सोयरे नाही, नातेवाईक नाही, पाहुणे नाही.
पण तरी आम्हाला आळंदीमध्ये माऊलीने कधीच उपाशी ठेवलं नाही. कारण माऊली भगवान परमात्मा कधी माऊलीच्या रूपाने आईच होता बनतोय. पण विश्वाचं पोट भरण्याची चिंता देवाच्या पाठीमागे आहे, स्वतःचं पोट भरण्याची चिंता जीवाच्या पाठीमागे आहे. तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला एक खरं सांगतोय, तुम्ही कधीच पोटाची चिंता करू नका. मांडी घाला, आलंय थोड्या वरात. तुमचे गुडघे दुखतात त्याला माझा विलाज नाही. बरं तुमच्या गुडघ्याचा माझा परिचय नाही. बरं तुमचे गुडघे काही पंढरपूरच्या वाऱ्या करून दुखले नाही. बरं जोपर्यंत गुडघे चांगले होते तोपर्यंत इकडे आले नाहीत. गुडघ्यातून गेले मग आमच्या नशिबाला आले. परमार्थ करण्याची सुद्धा आचारसंहिता मी बोलत नाही, तुकाराम महाराज बोलतात, जव हे सकळ सिद्ध आहे सकळ सिद्ध आहे आता परमार्थ करण्याची आचारसंहिता सांगितली. पाय चांगले आहे तोपर्यंतच परमार्थ करा. हात चांगले आहे तोपर्यंतच भजन करा. अर्धांग वाई झाल्यावर भजन करता येणार नाही. पंढरपूरची वारी करता येणार. डोळे चांगले आहेत तोपर्यंत देवाला बघा. डोळे तुम्हाला देवाला बघण्याकरता दिलेले आहेत, टीव्ही बघायला नाही. टीव्हीने माणसं वेडी केलीत बुवा, वाटोळ केलं या देशाचं. सध्या तर संप्रदायाचंही वाटोळ करणं सुरू केलंय. पहिली चाल नाही, दुसरी चाल नाही, विठोबा रखमाई नाही, कशाचा गजर. हा मी बोलत नाही जास्त. वाटोळ केलं. म्हाताऱ्या माणसांना बुवा भजन माहित नाही, कीर्तन माहित नाही. अहो मी सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा तालुका आहे आमचा. तिथं कार्यक्रमाला गेलो हो, म्हटलं 9 वाजले का माणसं येडी झालीत बुवा. लक्षात आलं का? तो कोण तो दाढीवाला नट आहे काहीतरी, काय त्या नटाचं नाव, तो दाढीवाला येतोय, गावचा कारभारी म्हणून त्याच्यावरती येतो.
त्याला दादा म्हणतात काहीतरी, असा आहे तो. मला काही माहित नाही, तुम्ही पाहतच नाही. मी म्हटलं त्या मालिकेचं नाव मला माहित नाही. एक मागचा म्हातारा म्हणला, बाबा मी मालिकेचं नाव सांगू का? म्हटलं सांगा बरं बाबा. म्हणला तुझ्यात जीव रंगला. म्हणजे अजूनही या म्हाताऱ्या माणसाचा जीव रंगलाच. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. तुकाराम महाराज म्हणतात रंगायचं असेल ना तर या रंगात रंगा. रंगे रंगे रे श्रीरंगे, रंगे रंगे रे श्रीरंगे. काय भुललाची पतंगे, काय भुललाची पतंगे पतंगे. या रंगामध्ये रंगाना रंगते चुनरिया. रंग दे 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 चुनरिया. अरे अशा रंगामध्ये रंगलो पाहिजे का? तो रंग कधी गेलाच नाही पाहिजे. जो रंग जात नाही ना त्या रंगाचं नाव आहे परमार्थ. विठला विठला चला पुढे चालतो. झोपली का माणसं? तेही बघितलं पाहिजे. विश्वाचं पोट भरण्याची चिंता देवाच्या पाठीमागे. म्हणून गती भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत. भगवान परमात्मा विश्वाचं पालन पोषण करणार आहे. आपण नाही, आपण नाही. आपण फक्त घरच्यांचा सांभाळ करतो. भगवान परमात्मा विश्वाचा सांभाळ करतोय. पण देवाच्या पाठीमागे विश्वाचं पोट भरण्याची चिंता. महाराज साधू संतांच्या पाठीमागे चिंता आहे का? हो, साधू संतांच्या पाठीमागे विश्वाचा उद्धार करण्याची चिंता. येतो कळवळा म्हणून या. विश्वाचा उद्धार करण्याची चिंता साधूंच्या पाठीमागे आहे. साधूंच्या शिवाय विश्वाचा उद्धार कोणी करू शकत नाही. जेव्हा विश्वाचा उद्धार करण्याचा देवाला जेव्हा संकल्प वाटला ना का मी विश्वाचा उद्धार केला पाहिजे, तेव्हा देवाला उद्धार करता येत नाही. देवाला पालन पोषण करण्याचा अधिकार आहे. मग देवाला उद्धार करण्याकरता देवाला साधू बनावं लागलं. सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार
सखा माझा ज्ञानेश्वर भगवान विष्णूला ज्ञानेश्वर मनात बनावं लागलं. भगवान शंकराला निवृत्तीनाथ महाराज बनावं लागलं. त्याचं एक कारण उद्धाराचं डिपार्टमेंट हे साधू शिवाय दुसऱ्या कोणाकडे नाही जसं जीवाच्या उद्धाराचं डिपार्टमेंट साधू शिवाय कुणाकडे नाही ना, तसं देवाच्या सुद्धा उद्धाराचा डिपार्टमेंट साधू शिवाय दुसऱ्याकडे नाही आहे. पण कलियुगामध्ये पुढारी मोठा नाही, कलियुगामध्ये वारकरी मोठा आहे. साधू थोर दारा, साधू थोर दारा, साधू थोर नामा, साधू थोर दारा, साधू थोर साधू थोर दाना कलियुगी. कलियुगामध्ये साधू श्रेष्ठ आहे. पण वारकऱ्यांचं ऐकावं. राष्ट्रपतीपेक्षाही वारकरी मोठा आहे. मी तुम्हाला 1 मिनिटात सांगू. अध्यक्ष महोदय, आदरणीय दादा या ठिकाणी आहेत, आपणही त्याला साक्षी असाल. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा चतुशताब्दी महोत्सव दिल्लीला करण्याची संपूर्ण जबाबदारी जेव्हा माझ्यावर सोपवली, मलाही वाटलं तर तुकोबारायांचा जर सोहळा जर वैकुंठामध्ये होतो तर या देशाच्या राजधानीमध्ये का होऊ नये. राष्ट्रपती भवनामध्ये जर माझ्या तुकोबारायांच्या अभंगाने राष्ट्रपती शपथ घेतात तर मग माझ्या तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण दिल्लीमध्ये का होऊ नये. जबाबदारी सर्व महाराष्ट्रामधल्या सर्व थोर ज्येष्ठ कीर्तनकारांनी सोपवली. जेव्हा कठीण काम असतं तेव्हा आमच्यावर सोपवतात. आम्ही लढायला घाबरत नाही, कारण शेवटी शिवनेरीच्या पायथ्याशी राहतोय. पण छत्रपती नाही, छत्रपतीच्या मातीत राहतो. थोडेफार तरी गुण अंगामध्ये आल्याशिवाय. तुकोबारायांचा गाथा पारायण करण्याची जबाबदारी सोपवल्यानंतर पहिलीच भेट माझी या देशाच्या राष्ट्रपती त्या कालामधल्या सौभाग्य होती प्रतिभाताई पाटील. मी मानतो त्या ताईंना. अरे अनेक पुढारी दिल्लीपर्यंत गेले पण त्यांना तुकाराम महाराज कधीच आठवले नाहीत बुवा. ज्ञानेश्वर महाराज कधीच आठवले नाही. ती बिचारी माता माऊली दिल्लीमध्ये गेली, तिने दुसरं काय नाही बुवा, राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती पदाची शपथ माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाने घेतली. हा चमत्कार घडला पाहिजे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग राष्ट्रपती भवनामध्ये गेला. त्या दिवशी महाराष्ट्रामधल्या सर्व वारकऱ्यांची आनंदाने छाती भुकली का नाही. तुकोबारायांचा अभंग किती मोठा आहे, तो राष्ट्रपतीपेक्षाही मोठा आहे. जे का रंगले गांधले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अरे या अभंगाने राष्ट्रपतींनी शपथ घेतल्यानंतर नाही म्हटले आता तुकोबारायांचा चतुशताब्दी महोत्सव आपण दिल्लीमध्ये करू. जबाबदारी सोपवल्यानंतर आली आणि मी राष्ट्रपतींची पहिलीच भेट घेण्याकरता निघालो.
भेट घेण्याकरता गेलो असताना त्या ठिकाणी राष्ट्रपतींची भेट घेतली, नमस्कार झाला, चहा पाणी झाला, निघालो आम्ही. भारतीय संस्कृती आहे, आपण निघत असताना दुसऱ्याला नमस्कार करणे ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. आम्ही असा नमस्कार केला, हात जोडले आणि ताई येतो म्हटला. आता ताईंनी काय म्हणावं, शास्त्री महाराज हात जोडण्याचा अधिकार तुम्हाला नाही, तुम्ही वारकरी आहात, हात जोडण्याचा अधिकार तुम्हाला नाही, हात जोडण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि आशीर्वाद देण्याचा अधिकार तुम्हाला आहे. म्हणजे एवढा राष्ट्रपती, एवढा वारकरी मोठा आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. पण देवाला सुद्धा साधूंच्या आश्रमात जावं लागलं. म्हणून तुम्हाला सांगू का, देवाला जेव्हा उद्धार करण्याची इच्छा निर्माण झाली तेव्हा देवाला साधू बनावं लागलं. आपणच देव होय गोड, प्रमाण दिलं. वा, इथं फक्त बोलायचं काम आहे. संपूर्ण सांप्रदायिक परिसर आहे आणि अभंग पाठ असणारा परिसर आहे. नाही तर बऱ्याचशा भागामध्ये ताल म्हणण्याकरता टाळकरी येतात आणि अभंग लिहून आणतात. महाराजांच्या बाजूला जर उभे असले ना तर महाराजांना ते विचारत राहतात, सांगा अभंग कुठला. आपणची देव होय गुरु. देवाची चिंता वेगळी, महाराज साधूची चिंता वेगळी, जीवाची चिंता वेगळी. देवाच्या पाठीमागे या भूतलावरती येण्याला कारण आहे का? हो, देवाच्या पाठीमागे जन्म घेण्याकरता त्याचं बरं वाईट कर्म, बरेचसे प्रमाण आहे. पुढे जायचंय. तेची भोग आले उपजले मेले, ऐसे किती केले कर्म झाले. वाहिल्या उद्वेग दुःखाची, वाहिल्या भोगने ते फळ. भोगने ते फळ, भोगने 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 ते फळ संचिताचे. जीवाच्या जन्माचं कारण त्याचं बरं वाईट कर्म. गा कर्मे जै उरावे, तैती सुखदुःखी फळावे.
तया ते भोगावया यावे देहा एका. बरं वाईट कर्म भोगण्याकरता जीवाला यावंच लागतंय. ज्याला यावंच लागतंय त्याला जीव म्हणतात. ज्याला आणावं लागतंय त्याला देव म्हणतात. देवाच्या अवताराच्या पाठीमाग काय कारण आहे? भगवान परमात्मा स्वतः गीतेमध्ये सांगतात, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान परमात्म्याच्या अवताराच्या पाठीमाग 3 कारण आहेत. महाराज, तुम्ही जीवाच्या जन्माचं कारण सांगितलं, देवाच्या अवताराचं कारण सांगितलं, पण साधू संतांच्या अवताराचं काय कारण? तुकोबार आहे मूर्ती संता जागी अभंगा अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वरून खाली आले कुणा करता? आले आपल्यासाठी आलेत ना. कुणा करता आले? आपल्याकरता तुकाराम महाराज आले. केले उपकार सांगू मी काया, उपकार सांगू मी काया. इथे उपकारासाठी ज्या घर वैकुंठी ते उपकारासाठी आले. मला पुढे जायचंय, मला अयोध्येला जायचंय. उद्या सकाळी 3 वाजता माझं विमान आहे मुंबईवरून. मला मुंबई गाठायची आहे. उद्या मला मुख्यमंत्र्याबरोबर जायचंय अयोध्येला रामाच्या दर्शनाकरता. काहीतरी करून घेतलं पाहिजे का नाही? त्याच्याकरता केलंही पाहिजे. उद्धराया जनजड जीवा. देव नाही उद्धार करू शकत, जीव नाही उद्धार करू शकत. कारण जीवाचा स्वभाव स्वार्थी आहे, देवाचा स्वभावही स्वार्थी आहे. जीव आपल्याच माणसावरती प्रेम करतोय, देव भजन करणाऱ्यावरतीच प्रेम करतोय, दुसऱ्यावर प्रेम करत नाही.
तुमचं तुमच्या मुलांवरती प्रेम आहे का आमच्यावरती प्रेम आहे? तुमचं कोणावरती प्रेम आहे? हा? तुमच्या ना, आमच्यावर नाही ना. घ्या ना आम्हाला दत्तक. घेता का आम्हाला दत्तक? दत्तक घ्यायचं म्हटल्यावर कार्यक्रमच संपला. म्हणतील शास्त्रीजी पुढच्या वर्षी या महाराजांना बोलवू नका, ते आमच्या घरात घुसायला लागलंय. नवारे पत्युप सर्वं प्रियं भवती आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. उपनिषद सांगतंय जीवाचा स्वभाव स्वार्थी आहे. जसा जीव आपल्या माणसावरती प्रेम करतो तसा देव सुद्धा भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. आपल्याच माणसावरती प्रेम करतोय. पण जो स्वार्थी आहे तो उद्धार करू शकत नाही. याच्याकरता निस्वार्थी पाहिजे. मग निस्वार्थी जगाच्या पाठीवरती ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लाभाविना प्रेम करणारे जगामध्ये फक्त संत आहेत. मग तुम्ही जगाचा उद्धार करणारे संत तुम्ही कोण आहेत? महाराज तुम्ही कोण आहे? तुम्ही संत माया बाप कृपा देते हो. तुम्ही संत माया बाप कृपा देते. तुम्ही संत माया बाप कृपा देते. तुम्ही संत माया बाप
बरं वाटलं का नाही? आम्हाला बघून बरं वाटलं का? तुम्ही भजन केलं असतं म्हणजे अजून बरं वाटलं असतं. तुम्ही संत माय बाप कृपावंत महाराज, तुम्ही संत आहात. नुसता संत नाही, माया आणि बापात किती विशेषण आहेत. आणि बाप नाही, कृपावंत आहात. कोणालाही कृपावंत म्हणत नाहीत, कोणालाही मायबाप म्हणत नाहीत. तुकाराम महाराज कोणालाही संत म्हणत नाहीत. राव डाला परिमी त्याशी मुखे न म्हणे संत. तुकाराम महाराज कोणालाही संत म्हणत नाही. संतांची आचारसंहिता ठरलेली आहे. मी कीर्तन करतो म्हणून मी संत होणार नाही, मी कीर्तनकार होईल. गळ्यामध्ये माळ घातली म्हणून मी संत होणार नाही, मी माळकरी होईल. ज्ञानेश्वर महाराज तर कोणालाही संन्यासी म्हणत नाही. ज्ञानोबारायांची संन्यासाची वेगळ्या व्याख्या फार वेगळी आहे. मला सांगण्याकरता वेळ नाही, पण ज्ञानोबारायांची ओवी सांगतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणता, आता अंगावर भगवान असला तरी चालेल, पण अंतकरणाने भगवा झाला पाहिजे. तो पांढऱ्यामध्ये असला तरी संन्यासी होऊ शकतोय. मी माझी ऐशी आठवण विसरले दयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी दान निरंतर. अरे तो संन्यासी आहे, तो पांढऱ्यात असला तरी चालतो. म्हणून जगाच्या पाठीवरती असा एक वारकरी संप्रदाय, तो ग्रस्ती माणसालाही संन्यासी करतो. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराज म्हणले, माझ्या घरामध्ये जन्माला आला म्हणजे संत होईल असं सांगता येत नाही. आता वाईट वाटतं बाबा. आता काय सांगावं, एवढी मोठी वारकरी संप्रदायाची देणगी महाराष्ट्रामध्ये असताना तरी बाहेरचे लोक येऊन आमच्या डोळ्यामध्ये धुळफेक करतात. ती महाराज संत, त्या महाराजांची पत्नी संत, त्या महाराजांची मुलगी संत, त्या महाराजांचा मुलगा संत. अरे कुठे आमच्यामध्ये तसं नसतं. संताचे ते आप्त नव्हती संत. अरे संत ही आचारसंहिता आहे. जो त्या आचारसंहितेमध्ये उतरला ना, तो संत होऊ शकतो. म्हणून तुम्ही संत आहात महाराज. निस्ता संत नाही मायानी बापात. अरे स्वतःचे मायबाप मुलाला दुःखामध्ये ढकलतात आणि परमार्थात मधले संत रूपी मायबाप दुःखामध्ये गेलेल्या मुलाला दुःखाच्या बाहेर काढतात. पण दुःखाच्या बाहेर काढणारे तुम्ही माया आणि बाप आहात. निस्ता माया आणि बाप नाही, कृपावंतात. कृपाया केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी. प्रीत ही लाविली कीर्तनी, तुका चरणी लोळत असे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. किती कृपावंत महाराज. म्हणून तुम्ही कृपावंत आता. ओ तुम्ही जीवावर तर कृपा केलीच, पण जडावरही कृपा केली. बिडला तुकाराम
महाराज म्हणलं तुम्ही संत माय पतित कीर्तिवाणू 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 तारणा आरणा पतित काय हो आनंद घ्यावा पण काय करावं आनंदामध्ये विक्षेप होतो करा महाराज म्हणतात तुम्ही संत आहात मायाने बापात कृपावंतात तुमचं मी काय वर्णन करणार तुमच्या पुढे मी पतित आहे मी तो पतित पतित मी तो त्रिवाचा पतित मी पतित आहे मदपामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी मी पामर आहे ज्ञानेश्वर महाराज तर पुढे जाऊन बोलतात एरवी तरी मी मूर्ख पुढे काय तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे अरे संत कृपेच्या दीपकामुळे मी संपूर्ण हे होईल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात नाथ बाबा तेच सांगतात कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारवा तुम्ही कृपाळू आहात कृपावंतात तुमचा अवतार कशा करता उद्धराया जन जड जीवा पण तुम्ही संत माये बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा ज्ञानेश्वर संतांनी एवढंच कार्य केलं का नाही वाढावया सुख वाढावया भक्ती हा जर तुकोबरायांचा अवतार झाला नसता ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज आदी करून संत झाले नसते तर आपल्या आंबेजोगाईमध्ये मुकुंदराज महाराज झाले नसते तर मला सांगा इथे एवढा गजर झाला असता का आम्हाला परमार्थ समजला असता का आम्हाला आनंद मिळाला असता का मग आम्हाला आमच्या स्वच्या आनंदापर्यंत कोणी पोहोचवलं
नाही संत नाही, मला वाटतं सरपंच म्हणतात. स्वतःचा आनंद जवळ आहे पण माहीत नाही. स्वत्वाची प्राप्ती करून दिली, स्व आनंदापर्यंत पोहोचवण्याचं काम. म्हणून वाढविला वाढावया सुख. जगामध्ये सुख वाढलं पाहिजे. जगाला सुखी करायचं असेल तर पैशाच्या माध्यमातून सुखी करू शकत नाही आणि भक्तीच्या माध्यमातून जग सुखी झाल्याशिवाय राहू शकत नाही. ढला ढला ज्ञानेश्वर महाराज पैशाच्या जीवावर जगाला सुख दिलं असं म्हणत नाही. आनंदे भरीन, तिन्ही लोकांना आनंद देण्याची ताकद साधूंमध्ये आहे. तिन्ही लोकांना सुखी करण्याची ताकद साधूंमध्ये आहे. पण त्याकरता माध्यम भक्ती वापरलेलं आहे. भक्ती भक्ती महाराज. पण महाराष्ट्रामध्ये एवढी भक्ती आहे का नाही? मला कधी कधी महाराष्ट्रभर फिरतो, भारतभर फिरतो ना मी. कुठल्याही भागात जा, ज्ञानोबा तुकाराम भजन आहेच. कोकणात जा तरी भजन आहेच. लक्षात आलं का? आदिवासी भागात तरी जा तरी भजन आहे. हो, लोकांच्या घरामध्ये खायला नाही, एक वेळा लोक जेवण करणार नाहीत, पण ज्ञानोबा तुकोबाऱ्याचं भजन केल्याशिवाय राहत नाही. त्यांना माहित आहे ज्ञानोबा तुकोबाऱ्यांच्या भजनामध्ये जो आनंद, तो जेवणाचा आनंद निघून जातो बुवा. भूक नसल्यामुळे खाल्लं नाही. तर तुम्ही म्हणता महाराज फार त्यागी दिसतात. तुम्ही म्हणता महाराजांनी तुकोबाऱ्यांचा अभंग तंतोतंत आत्मसात केला. जेथे कीर्तन करावे, तेथे अन्न सेवावे, दुसऱ्या गावाला का उपाशी जावे, काहीतरी खावे. भोजनाचा आनंद समाप्त होतो, ज्ञानाचा आनंद समाप्त होत नाही. भक्तीच्या माध्यमातून साधूंनी ज्ञान दिलंय. विवेकानंदांनी हातामध्ये गीता घेतली. जगाला सुखी करण्याकरता विवेकानंद निघाले. म्हणून आज विवेकानंदांचं संपूर्ण कार्य जगामध्ये आहे. तसं माझ्या ज्ञानोबारायांचं कार्य जगामध्ये आहे, तुकोबारायांचं कार्य जगामध्ये आहे. म्हणून वाढावया सुख, भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. पण हे कार्य महाराज नुसता बोलून होत नाही. हो, झिजावं लागतं. चंदन झिजत ना, नंतर मने गुण चंदनाचे अंगी, तुका मने गुण चंदनाचे अंगी, तुका मने गुण चंदनाचे अंगी, तुका मने गुण चंदनाचे
उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन उद्धरा उद्धराय जन उद्धराय जड़ जीव